बोला मिस्टर कानिटकर. मला माहिती आहे उद्या केस आपल्या बाजूने कशी फिरवायची ते. म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? सांगतो, पण सगळं मी सांगेन तसंच घडायला हवं. हे जर असंच घडलं तर माझी खात्री आहे हा डिवोर्स कधीच होऊ शकणार नाही आणि माझी जानू मला सोडून जाऊच शकणार नाही. मिस्टर कानिटकर, आपण उद्या केसचा निकाल आहे, त्याआधी आपण हे सगळं कसं करणार आहोत? काय करायचंय हे मी तुम्हाला सांगितलंय. ते कसं करायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा. मिस्टर कानिटकर, जानू, मी तुला सांगितलं होतं मी तुला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. उद्या जे काही घडणार आहे त्याचा तू स्वप्नातही विचार केला नसशील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी सुई सबमिट केली होती त्यात पण हेच औषध सापडलंय. पण एवढं नक्की सांगू शकतो की हे औषध इथूनच नेलंय. झोपली? भावना, उद्या निलांबरी वरींना घराबाहेर कसं काढायचा याचा प्लॅन आहे तुझ्याकडे? सिद्धिराज, त्या गोष्टीचा विचार करायची काही गरजच नाहीये आपल्याला. नीलांबरी वहिनी उद्या पार्टी ऑफिसला जाणार आहेत आणि जाताना जर का त्या अधिराज दादांना घेऊन गेल्या ना तर चांगलंच आहे आपल्यासाठी. नाही, चांगलाच आहे. आणि त्या बाहेर गेल्या गेल्या मी रूमची झडती घेईन आणि माझी खात्री आहे त्या रूममध्ये औषध नक्की सापडेल. मला अजून एक गोष्ट दाखवायची तुला. मला सांग, ही बाई तुला ओळखीशी वाटते? सिद्धिराज, या तर नीलांबरी वहिनीच वाटतायत. म्हणजे बघा ना, त्यांची उंची, त्यांचे कपडे, ही साडी अगदी सेम आहे. नीलांबरी वहिनीच वाटतायत त्या. फक्त डोक्यावर पदर घेतलाय ना म्हणून चेहरा दिसत नाहीये. भावना, आता निलांबरी वहिनीच्या पापाचा खडा भरलाय. काय वाटेल ते झालं ना तरी त्या बाईला उद्या मी आपल्या घराच्या बाहेर हकलून देणार आहे. आणि असं मी केलं ना तरच पप्पांना खरा न्याय मिळाला का? पण सिद्धिराज, उद्या जानूच्या केसचा निकाल आहे. अरे हो, अगं मी गडबडीत सगळं विसरूनच गेलो. तू उद्या प्लीज एकटी जाशील का? आधी मी हातातलं काम तर पूर्ण करतो. नाहीतर उगाच निलांबरी वहिनींना डाऊट येईल औषधाबद्दल वगैरे. पण हे बघा, जे काही करायचं ना ते अगदी काळजीपूर्वक करा. स्वतःच्या स्वार्थासाठी ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते बरं का. भावना, तू नको काळजी करूस. दोन्ही बाजूचे वकील अंतिम युक्तिवाद करू शकतात. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, अंतिम युक्तिवाद सुरू करण्याआधी मला कोर्टाला एक नम्र विनंती करायची आहे. मला माझे अशील जयंत कानिटकर यांच्या बाजूने दोन अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार उभे करायचेत. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सुनावणीच्या अगदी शेवटच्या क्षणी हे नवीन साक्षीदार कसे काय उभे करू शकतात? यांनी आधी कोर्टाला किंवा आम्हाला कसलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. केसच्या अंतिम टप्प्यात तुम्ही असे नवीन साक्षीदार उभे करू शकत नाही. तशा प्रकारचं कुठलंही अल्टिमेटम कोर्टाला देण्यात आलेलं नव्हतं. आय नो माय लॉर्ड, पण हे दोन्ही साक्षीदार केसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्ही पक्षांची बाजू नीट मांडण्यासाठी आणि सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या साक्षी होणं फार महत्त्वाचं आहे. कृपया आम्हाला परवानगी द्यावी. ठीक आहे, परमिशन ग्रँटेड. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, मी मिस्टर जयंत कानिटकर यांच्या हाऊस हेल्पला इथे बोलवण्याची परवानगी मागतो. नमस्कार. मला सांगा, तुम्ही जयंत कानिटकर यांना केव्हापासून ओळखता?
गेली 2 वर्ष ओळखते मी जयंत साहेबांना. आणि जयंत सर आणि जान्हवी मॅडम यांचं नातं कसं होतं? काय सांगू साहेब, जयंत सरांसारखा नवरा शोधून सुद्धा सापडणार नाही. साहेबांचं मॅडमवर खूप प्रेम आहे. बर, मग जयंत सर आणि जान्हवी मॅडम यांच्यात कधी भांडणं झाली होती का? म्हणजे जयंत सरांनी त्यांच्यावर कधी हात वगैरे उगारला, असं काही झालं का? नाही हो साहेब, असं कधीही नाही घडलं. सरांचं जान्हवी मॅडमवर खूप प्रेम आहे. ते त्यांचं मन खूप जपतात. उलट तो मॅडमचा मित्र, तोच दोघांच्यात आग लावायचा. मॅडम सतत त्याच्यामुळे सरांशी भांडायच्या. खोटं बोलते ही बाई. ऑर्डर ऑर्डर. मिसेस जान्हवी, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते इथं विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगा. आय एम सॉरी जज साहेब, पण ही साक्षीदारच खोटी आहे. खरं तर या बाईला मी पहिल्यांदा बघतीये. आजवर जयंतच्या घरी कोणतीही मेड नव्हती. उलट लग्न झाल्यापासून मलाच एक गोष्ट कायम खटकायची जज साहेब, की जर का घरात कोणी मेडच नाहीये तर घर इतकं स्वच्छ कसं काय असू शकतं? आणि हा प्रश्न मी सारखा जयंतला विचारायचे, पण त्या बाबतीतही खोटंच बोललाय हा माणूस माझ्याशी. जज साहेब, ह्याने मला असं सांगितलं होतं की पहाटे घर स्वच्छ करायला एक टीम येते आणि ती टीम घर स्वच्छ करून निघून जाते. पण मला कधीच आमच्या घरी कोणी आलेलं जाणवलं नाही. आणि एके दिवशी कळलं की हाच माणूस रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचा, सगळं घर झाडून पुसून घ्यायचा. का तर मी घरी असताना याला घरी कुणी आलेलं माझ्याशी बोललेलं आवडायचं नाही, त्याला ते नको होतं म्हणून. जज साहेब, हा माणूस माझ्या बाबतीत अत्यंत पॉझेसिव्ह आणि ऑब्सेसिव्ह होता. एवढंच नाही तर मी माझ्या भावाशी, माझ्या वेंकी दादाशी बोललेलंही याला नाही आवडायचं. ह्याला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. नाही माय लॉर्ड, हे खोटं आहे. या बाई आधीपासून आमच्याकडे काम करायच्या. होय साहेब, उलट मॅडमनाच काही गोष्टी लक्षात नाही राहत. त्या सतत साहेबांवर चिडचिड करायच्या.